नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आता आपण लग्नाच्या शूटसाठी निघणार आहोत आणि जे आपल्याला काही तयारी करायची आहे ती तयारी झालेली आहे. पूर्ण गिम्बल, कॅमेरा, लेन्स, बॅटऱ्या वगैरे इत्यादी सर्व साहित्य आपण बॅगमध्ये भरलेलं आहे आणि आता आपण रस्त्याला लागणार आहोत. तर रस्त्याला लागण्या अगोदर मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो. तुम्हाला विनंती करतो की तुम्ही चॅनलवर पहिली वेळ आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये शेअर पण करा. तर मित्रांनो, चला आपण निघूया लग्नाच्या शूटसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ ध्यान लावून पहा आणि व्हिडिओमध्ये आपल्याला रस्त्यामध्ये कोणते कोणते वाहन आपल्याला आढळतात, कोणते कोणते ठिकाण आपल्याला रस्त्यामध्ये आढळतात, मी पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. ते तुम्ही ओळखावे किंवा नेमकं हे ठिकाण कोणतं आहे. कमेंटमध्ये आम्हाला लिहा की हे ठिकाण कोणतं आहे ते, आणि ज्याचे कमेंट अचूक असेल, अगदी बरोबर असेल, त्यांना आम्ही एक बक्षीस जाहीर करणार आहोत. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ध्यानपूर्वक बघा आणि आम्ही नेमकं कोणत्या मार्गावर आहोत आणि नेमकं कोणत्या गावात जाणार आहोत ते तुम्ही ओळखा. कमेंटमध्ये चांगली पायलीभर, आतलीभर, गच्चीभर, कवटाभर अशा कमेंट करा. कमेंटमध्ये अचूक उत्तर सांगा आणि बक्षीस मिळवा. तर मित्रांनो, चला वेळ न लावता आपण जाऊया आपल्या लग्नाच्या शूटला. तर त्या अगोदर एक मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो. ज्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत त्या ठिकाणचं रहस्य मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ते ठिकाण कोणतं आहे ते तुम्हाला ओळखण्यासाठी खूप मदत होईल. तर मित्रांनो, त्या ठिकाणी जेवणामध्ये सपक डाळ असते आणि बैंगनाची भाजी अवश्य असते आणि महत्त्वाची भूमिका म्हणजे त्या ठिकाणी किमान रोटी एवढ्या प्रमाणात रोटी असते आणि त्या रोटीचे तुकडे करत नाहीत. पूर्ण पहिल्या पंक्तीला जेव्हा पहिली वेळेस वाढतात तेव्हा संपूर्ण रोटी ही वाढल्या जाते आणि दुसरी वेळेस जेव्हा वाढण्यासाठी फिरतात वाडेकरी तेव्हा रोटीचे तुकडे करून वाढतात. पहिली वेळेस जेव्हा वाढतात तेव्हा घडी करून एक रोटी प्रत्येक पात्रावर टाकल्या जाते. तर ओळखा मित्रांनो की हे ठिकाण कोणतं आहे ते, आणि योग्य जर उत्तर दिलं तर तुम्हाला विशेष असं बक्षीस दिल्या जाईल. तर चला याचा असेल तर मी भाजवतो ना, त्याला काय काळजी करायला. ड्राइव कर ना. तर 140 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. गावाच्या शेजारी आलेलो आहोत आणि हे इकडच्या जमिनी जे दिसत आहेत ते जमिनी बघा, हरभऱ्याचं रान आहे. इकडले शेतकरी हरभरा काढून मोकळे झालेले आहेत. तर हे एक रोडच्या साईडला झाड पडलेलं आहे.
तर आपण या गावात आलेलो आहोत आणि हे गाव आहे. या गावामध्ये सध्या सगळ्याच्या पत्रावर गोटेच दिसून राहिलेत. तर या गावामध्ये एक आगळं वेगळं एक पडकं आणि विरान जागेमध्ये असलेले एक जुनं बांधकाम आहे. ते बांधकाम मला थोडंसं आगळं वेगळं वाटल्यामुळे मी त्याचा शूट केला आहे. या गावामध्ये बघा, हा एकदम खंडर असं पडलेलं बांधकाम आहे. सगळ्या भीती पडलेल्या आहेत. तर चला, आता नवरी नवरदेवाला अंघोळ घालण्याची तयारी चालू आहे आणि बऱ्याच महिलांनी जे दिवे लावलेले आहेत, रांगोळी काढलेली आहेत, खूप सजावट केलेली आहे. आणि आता रात्रीचे 1:30 वाजला आहे. तर आता आपण सोलापूर हे इथं नवरी नवरदेवाचे फोटोशूट करण्यासाठी आणलेले आहेत. तर नाईट शूट होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. बेल आयकॉनचं बटनही दाबा आणि मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.